शिक्षण क्षेत्रासंबंधामध्ये त्यातल्या काही प्रश्नांसंबंधामध्ये मोकळ्या गप्पा मारणार आहे। जगात आपण जरी कुठेही असलो तरी जागतिक परिस्थितीचा एक परिणाम आपल्या सगळ्यांच्यावरती होत असतो, ज्याला आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो। 1990च्या नंतर म्हणजे सोव्हिएट रशियाच्या पतनानंतर, सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर, तिथे कम्युनिस्ट प्रयोग फसल्यानंतर जगामधला तो जो एक धाक होता तो धाक संपला आणि जगामधलं जे व्यवस्थापन करणारे जे देश आहेत, जी राज्य सरकार जी आहेत, त्या सरकारांमध्ये जे ज्याला आपण निर्णय घेणारा जो घटक म्हणजे त्याला सत्ताधारी वर्ग असं म्हटलं जातं, हा सत्ताधारी वर्ग हा भांडवलदार, ज्याला तो भांडवलदार वर्गाची सत्ता या पद्धतीनेच त्याच्याकडे आपल्याला बघावं लागतं। या भांडवलदार वर्गाची जी एक जुनी घोषणा होती की जी काही सरकार असतील त्या सरकारांनी व्यवस्थापन करत असताना लॉ अँड ऑर्डर म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था एवढ्या पुरताच आपलं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवावं अंतर्गतदृष्ट्या, आणि बाहेरून संरक्षणाची जी भाग आहे तेवढा त्यांनी उचलावा, आंतरराष्ट्रीय जे काही त्या संबंधामध्ये निर्णय घ्यायचे ते त्यांनी घ्यावेत, परंतु बाकीचं जे संपूर्ण जीवन आहे ह्या जीवनाचं नियंत्रण एकाच गोष्टीकडून व्हायला पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे बाजाराचं अर्थव्यवस्था। बाजार गेल्या काही वर्षामध्ये जागतिक व्यवस्थापनामध्ये बाजार ही गोष्ट ज्यावेळेला नियंत्रण करायला लागली त्यावेळेला तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत हे महत्त्वाचं ठरायला लागलं, आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला याच प्रकारचा व्यवहार होताना दिसतो, आणि त्या प्रकारची दुकानं या सगळीकडे आपल्याला चाललेली दिसून येतात। हॉटेल्स ही जितके तुमच्याकडचे उत्पन्नाचे स्तर तितक्या प्रकारचे हॉटेल्स तुम्हाला बघायला मिळतात, जितक्या प्रकारचे उत्पन्नाचे स्तर तितक्या बसेस तुम्हाला रस्त्यावरती धावताना दिसतात, किंवा त्या प्रकारच्या कार तुम्हाला रस्त्यावरती धावताना दिसतात। जितक्या प्रकारचे तुमचे उत्पन्नाचे स्तर तितक्या प्रकारचे हॉस्पिटल्स तुम्हाला उभी राहिलेली दिसतात, आणि त्यामुळं शाळा किंवा कॉलेजेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळतं, आणि त्याच्यामुळं आज शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांची एकच गोष्ट डोळ्यापुढे ठेवून ते चाललेले आहेत, आणि ते म्हणजे शिक्षणाला तुम्ही WTOला जोडू नका। आता WTO काय आणि शिक्षणाला त्याला जोडणं म्हणजे काय हे जर आपण समजून घेतलं की आपल्याला ताबडतोब याचं आपल्याला उत्तर मिळतं। WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना। आता ही संघटना 90 सालापर्यंत फारशी प्रभावी, आपल्याला मगाशी मी जे आपल्यासमोर त्याच्या संबंधामधलं विश्लेषण केलं त्याच्यामुळं ती फारशी प्रभावी दिसत नव्हती, पण पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला तो एक आव्हान जेव्हा संपुष्टात आलं दुसऱ्या तत्त्वज्ञानाचं, त्यावेळेला भांडवली तत्त्वज्ञानानं सांगायला सुरुवात केली की इथे येऊन आमचे इथले जे करार आहेत ते जर करार तुम्ही मानले नाहीत तर आमची एकूण जी काही संघटना आहे, आमचे एकूण जे व्यवहार आहे या व्यवहाराच्या तुम्ही बाहेर राहाल, आणि तुम्हाला जर आमच्याकडून फायदे पाहिजे असतील तर तुम्हाला आमच्याबरोबर राहायला पाहिजे आणि आमच्याबरोबर तुम्ही करारामध्ये भाग घ्यायला पाहिजे। भारतानं WTOमध्ये या प्रकारचं जे काही करार होतात त्या करारामध्ये आम्ही सहभागी आहोत अशा प्रकारचा जो देकार दिला तो त्यावेळेला दिला। 1992मध्ये आजचे आपले जे राष्ट्रपती आहेत प्रणब मुखर्जी, हे प्रणब मुखर्जीच त्यावेळेला नरसिंहरावांच्या सरकारामधून हे सही करायला जे गेलेले होते ते त्यांनीच तिथे जाऊन सही केलेले। आजचे राष्ट्रपती त्याला कमिटेड आहेत की आम्ही WTOला आम्ही बांधलेले आहोत, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना जे काही करेल ते आम्हाला मान्य आहे। आता व्यापारामध्ये जर एखादी गोष्ट जोडायची झाली तर ती गोष्ट ही विक्रेय वस्तू बनवावी लागते, ज्याला कमॉडिटी म्हणतात, अशी ती बनवावी लागते। आणि कमॉडिटी विक्रेय वस्तू, तेव्हा शिक्षणाला कमॉडिटी बनवण्याची सुरुवात ही त्याचा पुढचा टप्पा आहे। 2004 नंतर आपल्याला असं दिसतं की 2004 नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमॉडिटीच्या जोडीलाच सर्व्हिसेस, सेवा ज्या आहेत त्या सेवासुद्धा विक्रेय वस्तू म्हणून त्याच्यातनं यायला लागल्या, आणि इथे सुद्धा आम्हाला जायला मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी तिथे सुरू झाली। गेल्या काही दिवसामध्ये आपण ज्या काही बातम्या वाचल्या, म्हणजे मी आपल्याला जे म्हटलं की 1990 नंतर या गोष्टीची सुरुवात झाली। 1990 नंतर जेव्हा सुरुवात झाली अगदी पहिली जी सुरुवात जी झाली
ती प्रायमरी एज्युकेशनपासून झाली, शालेय शिक्षणापासून झाली. जॉमेटिन कॉन्फरन्स नावाची जी 1991 कॉन्फरन्स झाली, जागतिक परिषद, आणि त्या जॉमेटिन कॉन्फरन्सनी फक्त 2च स्लोगन्स दिलेली आपल्याला दिसतात. त्यातलं पहिलं स्लोगन होतं एज्युकेशन फॉर ऑल पण नॉट इक्वल एज्युकेशन फॉर ऑल. सर्वांना शिक्षण, पण सर्वांना समान शिक्षण नाही. सर्वसामान्य माणसानं लिबरल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, उदार शिक्षण, त्या शिक्षणाकडे जे त्याग केला पाहिजे राष्ट्राच्या हिताचा विचार करताना. आणि तुम्ही राष्ट्रासाठी आवश्यक तेवढंच शिक्षण तुम्ही घ्या, की ज्यांना शिक्षण परवडत नाही त्यांना जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी सरकार ह्या सवलती देत होतं. या सवलतींना म्हणतात सबसिडी. आणि ह्या सगळ्या सामाजिक क्षेत्रामधल्या सबसिडी काढून टाकायच्या हे धोरण वर्ल्ड बँकेचं असल्याकारणाने ही परिषद जॉमेटिन कॉन्फरन्स ज्यांनी बोलावली त्याचे यजमान वर्ल्ड बँकच होते. आणि तेव्हापासून आपल्याला असं दिसतं की सर्व ह्या शिक्षण व्यवस्थेमधली सबसिडी ही झपाट्यानं कमी व्हायला लागली. आता ते पेव 2004 नंतर हायर एज्युकेशनकडे पण यायला लागले. आणि म्हणून आता आपण पाहतो आहोत की युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC ही आता आपल्याला असं सांगते आहे की रिसर्च जर करायचा असेल तर रिसर्चसाठी आम्ही तुम्हाला सवलती देणार नाही. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं तीच गोष्ट आता वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला कसा साक्षात्कार द्यायला लागलेली आहे ते आपल्या लक्षामध्ये येतं. ह्याचा एकच गोष्ट जी जाचक या होती ती म्हणजे हे जर सगळं आपल्याला बदलायचं असेल तर जुन्या ज्या गोष्टी जुन्या काळामध्ये सामाजिक न्याय वगैरे ही जी तत्त्व मी तुम्हाला सांगितली, समता वगैरे वगैरे, त्या कालखंडामध्ये ज्या संस्थात्मक जी उभारणी झाली त्या सगळ्या संस्थात्मक उभारणी बदलून त्या जागी पर्यायी नवीन व्यवस्था आपल्याला तयार करायला पाहिजे. आणि ही जी नवीन व्यवस्था तयार होईल त्या नवीन व्यवस्थेमध्ये ते मार्केटला सगळं जोडलेलं असेल. बंधनं वगैरे ज्याला आपण म्हणतो त्या बंधनांच्यापासून पूर्णपणे आपण अलिप्त राहायला पाहिजे. ही बंधनं कुठल्याही पद्धतीची ह्या व्यापारावरती, शिक्षणाच्या व्यापारावरती नाहीत. आणि जे कोणी त्याच्यामध्ये प्लेयर्स येतील, मग हे प्लेयर्स कोण असतील? ते खाजगी भांडवलदारच असतील, ते देशातले भांडवलदार असतील किंवा देशाबाहेरचे भांडवलदार असतील. देशामधल्या ज्यांना खाजगी लोकांना युनिव्हर्सिटीज काढायच्या असतील, शाळा कॉलेजेस काढायचे असतील तर ते काढू शकतात. बाहेरच्या कोणाला येऊन इथे जर त्या पद्धतीचं काम करायचं असेल तर तेही ते करू शकतात. अशा प्रकारचे कायदे आणि अशा प्रकारचे हे सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आणि ह्याचा जो परिणाम 2 ठिकाणी होतो आहे त्याचा मी आज उहापोह करून मी माझं हे संपवणार आहे. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे जुन्या काळापासून राज्यकर्त्या वर्गानं ही कायम खबरदारी घेतलेली आहे की आपण जे काही व्यवस्थापन करतो आहोत त्या व्यवस्थापनाला कोणीही आव्हान देता कामा नये. आणि जर त्यांनी आव्हान द्यायला नको असेल तर त्याचं अडवण्यासाठी संरक्षण व्यवस्था उभी करणं एक पर्याय झाला. पण संरक्षण व्यवस्थेपेक्षा सुद्धा प्रभावी गोष्ट जी असते ती म्हणजे आव्हान उभं करायची क्षमताच समाजामध्ये ठेवायची नाही. आज आपण संपूर्ण सिलॅबसमध्ये किंवा एकूण परीक्षा पद्धतीमध्ये ज्या काही गोष्टी घडतात आहेत त्या जर बघितल्या तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की माणसाला सामाजिक विचार करायला जी क्षमता देतात ती सामाजिक शास्त्र. तर त्या समाजशास्त्रांचा महत्त्व हा अभ्यासक्रमामध्ये झपाट्यानं कमी केलं जात आहे. दुसरं जे महत्त्व कमी केलं जाते तर हा विचार माणूस ज्या माध्यमातून करतो ते माध्यम म्हणजे भाषा. तर या भाषांचं महत्त्व, भाषांचं शिक्षण हे फार झपाट्यानं त्याचं महत्त्व कमी केलं जाते. आता भाषा तर वापरली जातेच, पण आपण साधी प्रश्नपत्रिका जर आपण बघितली तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की प्रश्नपत्रिकेमध्ये निबंध ज्यावेळेला तुम्ही लिहायला सांगता किंवा दीर्घोत्तरी ज्यावेळेला तुम्ही लिहायला सांगता त्यावेळेला त्याच्यामध्ये अनुसूत हे असतं की काय गाळायचं, काय ठेवायचं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला व्यक्त करणं, हे त्याच्यातनं कसबं पुढे यायला लागतात. पण ज्या वेळेला विचार करायला द्यायचा नसतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे स्टँडर्डाईज उत्तरं करून टाकायची. आणि स्टँडर्डाईज उत्तरं जी आहेत ती 2 पद्धतीनं तुम्ही त्याची द्यायची. एक पर्याय जे आहे त्याचा योग्य पर्याय निवडा
म्हणजे तुम्हाला विचार करायची गरज नाही, पर्याय आम्ही दिलेले आहेत. आणि गाळलेल्या जागा भरा किंवा अशी शॉर्ट ज्याला उत्तरं म्हणतो आपण, तशी उत्तरं, अशाच प्रकारची भाषेमधली सगळी कसबं ही आता आपण आत्मसात करतो. ज्याला विचार म्हणतो तो विचार आपण देत नाही. समाजशास्त्राचा फार मोठा आपण त्याच्यामध्ये महत्त्व कमी करत चाललेले आहोत. म्हणजे 100% समाजाऐवजी समजा एक 5% लोकांना किंवा 10% लोकांना शिक्षण दिलं, याचा अर्थ उरलेला जो 80% किंवा 90% 95% समाज जो आहे, त्या समाजातला टॅलेंटच तुम्ही नाकारलात. हा मानवी समाजाचा परमनंट लॉस आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी दुसरा माझा जो शेवटचा मुद्दा आहे त्याच्यावरती मी येतो, आणि तो म्हणजे ज्याला बाजाराला हे जोडलं जातं त्यावेळेला ज्ञाननिर्मिती, जी खऱ्या अर्थानं ज्ञाननिर्मिती आहे, ती खऱ्या अर्थाची ज्ञाननिर्मिती थांबते. आज जो देश जगामध्ये खूप प्रगत असा मानला जातो तो म्हणजे अमेरिका. नाही, पण अमेरिकेसारख्या देशामध्ये जो मोठा प्रगत देश मानला जातो, तिथे जर आपण गेला तर आपल्या असं लक्षात येईल की डिफेन्स म्हणजे संरक्षण, त्याच्यानंतर अवकाश म्हणजे पुन्हा संरक्षणाचाच एक भाग, आणि ज्याला न्यूक्लिअर सायन्ससारखे जे अतिशय आवश्यक असे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने गोष्टी असतात, त्या जर गोष्टी सोडल्या तर बाकी ठिकाणचा सगळा रिसर्च जो आहे, जे संशोधन जे आहे, हे संशोधन संपूर्ण बाजाराला जोडलं गेलेलं आहे. आज मोठमोठे रिसर्चर्स अमेरिकन इन्स्टिट्यूट्समधले असं सांगतात की ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये खूप महत्त्वाचे संशोधनं झाली, तर तिथे आजची स्थिती अशी आहे की आज तिथे आपल्याला हा जो सायंटिस्ट जो असतो त्याचा निम्मा वेळ हा आपल्या पुढच्या प्रोजेक्टसाठी फंडिंग म्हणजे निधी उपलब्ध करण्यामध्ये त्याचा अर्धा वेळ खर्च होत असतो. आणि तो निधी त्याला तेव्हाच उपलब्ध होतो जेव्हा तो हे सिद्ध करू शकतो की त्याचा जो काही संशोधन आहे, हे संशोधनाचा प्रकल्प हा कुठल्या ना कुठल्या तरी उद्योगाच्या फायद्याचा होणार आहे. अशाच प्रकारचं चित्र भारतामध्ये जर उद्या उभं राहायला लागलं तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. आपण असं बघतो आहोत आज की भारतामधल्या ज्या इन्स्टिट्यूट्सकडे, ज्या संस्थांकडे जागतिक दर्जाच्या संस्था म्हणून आपण पाहत होतो एकेकाळी, त्या संस्था आज आर्थिक अडचणीमध्ये यायला लागलेल्या आहेत. आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे आज इथे जो काही जे त्याचं धोरणात्मक निर्णय घेणारी जी मंडळी आहे, जे आज पुढे येतात आहेत, ते संपूर्ण व्यापारी आणि भांडवली अशा पद्धतीचे असल्याकारणाने नफा एवढी एकच गोष्ट त्यांना कळते. आणि त्याच्यामुळं असं एक फार मोठं अरिष्ट, फार मोठा एक चॅलेंज आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये उभा राहिलेला आहे. तेव्हा आज ह्या 2 मुद्दे आपल्यासमोर मांडून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.